शिवाजी आढळराव पाटील मंगळवारी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे। शिवाजी आढळराव पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजिंक्य, काय या संदर्भात माहिती? शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत ते आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। शिरूरमधील मंचर या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळीच अजित पवारांनी सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात संगमवाडी येथे बैठक बोलवली आहे। या बैठकीला मंत्री देखील, राष्ट्रवादीचे मंत्री देखील उपस्थित असणार आहेत आणि त्यानंतर मंचर या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे। कारण की जी शिरूर लोकसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादीला जाणार आहे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील देखील असतील असं देखील बोललं जातं। यापूर्वीच महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जी आहे ती शिरूर लोकसभा मतदारसंघात फिक्स झालेली आहे आणि त्यानंतर आता आज शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर पुढील 2 दिवसात जे आहेत ते अजित पवारांची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील भेटू शकते अशी माहिती समजते। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।